माझा नमस्कार असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्या मूर्ती नावाचं स्तोत्र लिहिलेलं आहे. त्या स्तोत्रातला हा श्लोक, हे 2 श्लोक होते आणि या दोन्ही श्लोकांमध्ये संपूर्ण वेदांताचं ज्ञान त्यांनी घातलेलं आहे. काय म्हणतायत बघा, दक्षिणामूर्ती कोणाला म्हटलं जातं? आपल्या सगळ्या देवी देवतांमध्ये 2च देवता अशा आहेत की त्यांना दक्षिणामूर्ती म्हटलं जातं. खरं बघितलं तर ते एकच आहे बरं का. तर ती देवता आहे जी हिमालय पर्वतावर, कैलास पर्वतावर विराजमान आहे. देवादिदेव महादेव. अहो त्यांचं तोंड कुठे आहे? दक्षिण दिशेला, म्हणून त्यांना दक्षिणामूर्ती म्हटलं जातं. दक्षिणामूर्ती म्हणजे काय? जो काळाचाही काळ आहे त्याला दक्षिणामूर्ती म्हटलं जातं. जो काळाचाही काळ म्हणजेच महाकाल. उज्जैनला बघा, सगळीकडे शाळूंना उत्तरेकडे, दक्षिणेकडे तिथे त्याला दक्षिणामूर्ती म्हणतो. आणि दुसरं दैवत दक्षिणामूर्तीचं ते म्हणजे आपले हनुमंत. दक्षिण दिशेला येणारी कुठलीही अशुभ अमंगल असेल त्यावर त्याला ते नाश करतात, पुरून उरतात. असा हा दक्षिणामूर्तीचा श्लोक. बघा, श्रावण महिना सुरू आहे, संपत आलाय आता पाहता पाहता. आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावण सरी बरसत असतात. तसा तो म्हातारा पाऊस, सासूचा पाऊस, सुनेचा पाऊस जरा जास्तच झाला. आणि जलाभिषेक जणू काही रुद्राभिषेक या जलधारा या शिवशंभोला करत असतात. श्रावण, अहो इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहा. काय येतं? SHARVAN म्हणजे श्रवण, श्रावण. मग हा श्रावण महिना कशासाठी आहे हो? तर श्रावण महिना आहे श्रवण करण्यासाठी, चांगलं चांगलं ऐकण्यासाठी. हे महात्म्य उगाच नाही महिनाभर कीर्तन इथे. कशासाठी हो? श्रावणामध्ये अति उत्तमरित्या श्रवण केलं तर येणारं वर्ष उत्तम जातं. म्हणून श्रावण आणि श्रवण. मग कोणाचं करायचं आहे? तर ह्या दक्षिणामूर्तीचं श्रवण करायचं आहे. तो देवादिदेव महादेव आहे, काळाचाही काळ आहे असा हा शिवशंभो. या शिवशंभोचं स्मरण करून आजच्या या कीर्तनाला सुरुवात करत आहे. जे निरूपलेलं पद आहे ते पद कोणाचं आहे? ते पद आहे एक आरती आपल्याला माहिती. बघूया किती जमते. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओ बाळू, आरती ओ बाळू, निरूपणाकरिता घेतलेला आहे. हे जे स्वामी सूत आहे, स्वामी समर्थांनी त्यांना आपला सूत म्हणजे काय, पुत्र मानलेलं होतं. त्यांचं नाव हरिभाऊ दाजीबा तावडे. रत्नागिरी जिल्ह्यातला त्यांचा जन्म. होत घराणं, घरामध्ये रिद्धी सिद्धी पाणी भरत होत्या. आणि हे जे हरिभाऊ होते असं म्हणतात, जन्मचे कर्मचरी दिव्य, म्हणजे ज्यांचं कर्म आणि जन्म हे दिव्यच असतात. जन्मदार जे काही असे योगभ्रष्टे असतात ते अशा जन्माला येतात, आपलं कार्य पूर्ण करतात आणि मग भगवंताकडे निघून जातात. आणि हे जे स्वामी सूत होते फार हुशार, श्रद्धाळू, भगवत भक्त.
आणि असे हे जे स्वामी सुत होते उच्च शिक्षणासाठी रत्नागिरी कोकणामधनं आले मुंबईला आणि मग तिथे सगळं शिक्षण सुरू झालं, नोकरी मिळाली. कर्मधर्म संयोगानं अक्कलकोटला येऊन पोहोचले आणि स्वामी समर्थांनी बघताच क्षणी त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही दर्या किनारे स्वामी नामाचा झेंडा लावा. त्यांना आपल्या सगळ्या वाकसिद्धी सगळ्या सिद्धी स्वामी सुतांना त्यांनी प्रदान केल्या आणि विशेष म्हणजे काय कृपा केली तर या स्वामी सुतांना स्वामी समर्थांनी अरण्यामध्ये नेऊन, अक्कलकोटमध्ये पूर्वी फार अरण्य होतं, त्या अरण्यामध्ये नेऊन काय केलं तर छेडी खेडे ग्रामी आम्ही कसे प्रकट झालो. चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 रोजी छेडी खेडे ग्रामी आम्ही कसे प्रकट झालो हे सगळ्या लीला त्या स्वामी सुतांना स्वामी समर्थांनी सांगितल्या आणि त्या सगळ्या लीला ऐकून त्या स्वामी सुतांनी चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थांचा प्रकट दिन प्रथम साजरा करायला सुरुवात केली आणि त्यांनी काय केलं होतं त्यांच्याजवळ काय जे पैसे होते त्या पैशांपासून त्याच्यात थोडीशी नफा जो झालेला होता त्या व्यवसायामध्ये त्या नफ्यामध्ये स्वतःची मिळकत घालून अशा चांदीच्या पादुका बनवून आणल्या आणि त्या चांदीच्या पादुका इतक्या सुंदर होत्या. त्या पादुकावरती सगळी शंख चक्र गदा असं सगळं अंकित होतं आणि स्वामी समर्थांना त्या त्यांनी काय त्यांचं भाग्य. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थांनी 14 दिवस काही ठिकाणी असा उल्लेख की 18 दिवस स्वामींनी त्या पादुका परिधान केल्या आणि काय केलं त्या पादुका आपल्या अंगाला लावल्या आणि त्यामध्ये सगळी शक्ती संपादित केली आणि त्या पादुका स्वामी सुतांजवळ देऊन टाकल्या आणि स्वामी सुतांना काय सांगितलं की तुम्ही दर्या किनारी जा आणि स्वामी नामाचा ध्वज फडकवा. मग ह्या स्वामी सुतांना सगळे सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, स्वामींचा पूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त झालेला होता आणि मग त्यांनी काय केलं सरस्वती माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी सगळे प्रसन्न होतात व एकदा सद्गुरू कृपा झाली आणि अभंगांचं स्फुरण व्हायला लागलं. अनेक अभंग या स्वामी सुतांनी लिहिले आणि जसा आपल्याकडे हरिपाठ आहे माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला आणि त्यांना माहित होतं ही कलियुगातली माणसं आहेत म्हणून ती ज्ञानेश्वरी मोठी आहे, अमृतानुभव डोक्यावरून जातो, आम्ही काय करायचं. मग माऊलींनी काय सांगितलं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे माऊलींनी काय केलं तिथे ठासून सांगितलं अरे बाबा या मुखाला हरिनामाची सवय लाव मग पुण्याची गणना कोण करी. हा हरिपाठ लिहून दिला. कशासाठी? हरी म्हणजे काय सगळं दुःख दैन्य हरणारा असा हरी जर का तुमच्यावर कृपा केली तर तुमच्या जीवनामधलं दुःख दैन्य त्याच्याकडे तो पाठ करेल ना आणि तुमचं जीवनाचं मंगल सुख सोयींनी युक्त आणि मंगलमय तुमचं जीवन होऊन जाईल असा तो हरिपाठ. तसाच या स्वामी सुतांनी स्वामी पाठ लिहिलेला आहे आणि या स्वामी पाठामध्ये आहे 31 अभंग. या 31 अभंगांपैकी आजचा निरूपणाला घेतलेला हा अभंग काय अभंग आहे. स्वामी नाम बोला स्वामी नाम बोला स्वामी नाम बोला गोळा वाचे तेची नामाचे सुख नाम हे तारक पुण्याचा मालेक कोण करी. भजा स्वामी राणा भजा स्वामी राणा कैवल्याचा गाणा गाता नामाचे नामी कलियुगे कामी स्वामी सुत स्वामी नाम जपे. किती सुंदर अभंग आहे, सोपा साधा. काय सांगतात जसं माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा तसं स्वामी सुत काय सांगतायत स्वामी नाम बोला अनोनीला गोळा वाचे तेची. अहो स्वामींचा अधिकार किती मोठा. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ. अहो जिथं श्रुतींनी स्मृतींनी वेदांनी नेती नेती नैती नैती म्हणत हात टेकले
स्वामी सुद्धा आरतीत काय म्हणतात की शेषाधिकांना सुद्धा स्वामींचं वर्णन करणं अवघड. असे स्वामी समर्थ त्यांचं नाव घ्यायला सांगताय. कोणाचं नाव घ्यायला सांगताय? अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असलेल्या स्वामी समर्थांचं नाव घ्यायला सांगताय की स्वामी नाम घ्या. स्वामी विशेष असूनही अविशेष आहे. अनंत ब्रह्मांडाचे नायक आहेत. सृष्टीची सगळी उत्पत्ती स्थिती लय या सगळ्या ज्या उत्पत्ती स्थिती लय ह्या ज्या सगळ्या गोष्टी पृथ्वी ब्रह्मांडामध्ये घडत असतात यांची प्रेरक शक्ती करणारे कोण आहे तर स्वामी आहे. अहो झाडाचं एक पान सुद्धा यांच्या आज्ञेशिवाय हलू शकत नाही. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये घडणाऱ्या प्रत्येक क्रियेमागे प्रेरक शक्ती कोणाची आहे तर स्वामी समर्थांची आहे. या प्रत्येक कृतीमध्ये ते कसे आहे समर्थ आहे म्हणून ते स्वामी समर्थ आहे. लक्षात घ्या. परब्रह्म परमेश्वराचा तो सगुण साकार अवतार तुमच्या आमच्या पोट कल्याणासाठी झालेला आहे. अशा ह्या साक्षात दत्तावतारी स्वामी समर्थ दत्तच हो. या स्वामी समर्थांचं नाव आपल्याला स्वामी सूत घ्यायला सांगतात. बघा दत्ताची जी आरती आहे त्याच्यामध्ये दत्तप्रभूंच्या एकनाथ संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जी आरती लिहिलेली आहे काय म्हणतात? नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नये. म्हणजे कोणालाच त्यांचं वर्णन करणं शक्य नाही ह्या अवधूताचं. अशा अवधूताचं आपल्याला काय करायचं आहे नाव घ्यायचं आहे. स्वामींचं नाव घ्यायचं आहे. आता बघा हा पुढे काय म्हणतात ते स्वामी सूत की स्वामींचं नाव घ्यायचंय. कसं घ्यायचं आहे? अनुदिन घोडा. अनुदिन म्हणजे काय? रोज घ्यायचंय बरं का. एक दिवस घेऊन चालायचं नाही. रोज स्वामींचं नाव घ्यायचं आहे. आणि पुढे काय म्हणताय तर अनुदिन घोडा. बघा घोडा शब्दाचा किती सुंदर अक्षर अर्थ आहे बघा. आता बघा हा खडी साखरेचा दाणा बरं का मी खाल्ला. तो मला सांगा ही खडी साखर लगेच काय जाते का पोटामध्ये? तिला काय करावं लागतं आपल्याला? घोळावं लागतं तोंडामध्ये. चावली तरी बघा पटकन काही खाली उतरत नाही. आणि एखादा घास असेल ना तो जातो खाली. पण खडी साखरेला वेळ लागतो. मग स्वामी समर्थांचं नाव कसं घ्यायचं आहे? अनुदिन घोळा. या खडी साखरेसारखं तुम्हाला मुखामध्ये नाम घोळवायचंय. मग काय होईल बरं? एक कवी वर्णन करतायत बरं. पद नाही असं याच्यावर यायचंय. स्वामी नाम बोला स्वामी. लक्ष देऊन ऐका बरं का. श्रवण भक्ती सुरू आहे. आपोआप सासली गप्पा बोला स्वामी नाम बोला स्वामी साखरेचा खडा. स्वामी नाम बोला स्वामी नाम बोला स्वामी आमचे मित्र. स्वामींचे नाम घेता देव झाला पवित्र. स्वामी नाम बोला स्वामी नाम बोला स्वामी साखरेचा खडा. गोड झाल्या दात दाढा गोड झाल्या दात दाढा. और स्वामींचं नाव घेऊन काय होणार आहे? या 32 भावांची लाडकी बहीण ही जीव आहे ना तिला सारखी वळ वळ तिकडं 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 त्याच्यातच तिला खूप आवड. मग ह्या 32 भावांच्या लाडक्या बहिणीला स्वामी नाम बोलाची गोडी लावायची आहे. जसं खडी साखर खाल्ल्यानंतर बराच वेळ तोंड तुमचं गोड राहतं. दात दाढा गोड होऊन जातात. तसं हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असलेल्या स्वामींचं नाम तुम्हाला घ्यायचंय. आणि कसं घ्यायचं आहे तर या खडी साखरेसारखं घोळवायचंय. रवंथ नाही करायचं बरं का. रवंथ करणं सुद्धा प्रक्रिया वेगळी. घोळवायचं बरं का. आता बघा हे नाम आपल्याला घोळवायचं लक्षात आलेलं आहे. हा जे कीर्तन आपण पुढे पुढे लिहूया. त्याला परमेश्वरांनी फार मोठं वरदान दिलेलं आहे. आपल्याला 4 वाणी आहेत दिलेल्या बरं का. 4 वाणी कोणत्या कोणत्या
तर पहिली वाणी आहे परा, उलट जायला लागतं सांगताना, परा पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी परमेश्वराने आपल्याला बहाल केलेल्या आहेत. मग ह्या 4 वाणीमधनं आपल्याला त्या परमेश्वराचं नाव घ्यायचं आहे. बरं का? का घ्यायचं आहे? मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. एक रिक्वेस्ट आपल्याला काय करायचंय, 32 बाबांची लाडकी बहीण या मुखानं स्वामी नाम घ्यायला सुरुवात केली आपण. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घ्यायला लागलो तोंडाला बाई नाव घेऊन तोंड दुखायला लागलं. मग बाई तू मनामध्ये घे की ग, मनामध्ये घ्यायला सुरुवात करा. मनामध्ये नाव ज्या वेळेला तुम्ही मुखाने नाव घेता तेव्हा त्याला वैखरी म्हटलं जातं. मुखामधनं नाव घेण्याला वैखरी म्हटलं जातं आणि ज्या वेळेला नाम पुढे जातं वैखरी मधनं तर ते जातं मध्यमेमध्ये. जेव्हा आपण नाव पुटपुटतो ती असते आपली मध्यमा आणि पण माफ करा ती असते वैखरी मध्यमा. बरोबर. मग त्यानंतर तिसरी वाणी असते ती आहे पश्चिम. आपण कंठामध्ये नाव घ्यायला लागलो, पुटपुटायला लागलो की मग काय होतं, हे जे नाम आहे ना आपल्या हृदय मंदिरामध्ये स्थित असलेल्या पश्यंती पर्यंत जाऊन पोहोचतं. मग काय होतं, अहो येता जाता, अहो येता जाता, उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता, वदनी मदता ग्रास घेता, घरी दारी शय्ये वर्गती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजनी, भगवत चिंतन करी, गोपाल कृष्ण भगवान. पश्यंती वाणी सुरू होते त्यावेळेला येता जाता उठता बसता झोपेमध्ये सुद्धा त्याचं नाव सुरू होऊन जातो. आणि मग ज्या वेळेला नाव तुमच्या पश्यंती मधनं सुरू होतं त्याचा प्रवास अजून पुढे जातो, परे मधनं यायला लागतं. मग ही परावाणी कुठे हो, तर ती तुमच्या नाभीमध्ये असते. आपण बऱ्याचदा म्हणतो काय बाबा बेंबीच्या देठापासून ओरडतोय, तर ती सगळा प्रवास खालून वरपर्यंत आहे बघा. येतंय लक्षामध्ये. ह्या परेमध्ये ज्या वेळेला नाम सिद्ध होतं त्यावेळेला मनुष्य हा सिद्ध होऊन जातो. अशा ह्या 4 वाणी आहेत. थोडक्यात समजून घ्या. पहिल्यांदा काय नाम घेतलं, ज्या वेळेला तुम्ही कंठामधनं मध्यमेमधनं नाव येतं त्यावेळेला तुम्हाला नाव ऐकायला यायला लागतं. ज्या वेळेला तुम्ही हृदयामधनं नाव घ्यायला लागता त्यावेळेला सगळीकडे स्वामी दिसायला लागतात. मग तुम्ही चाललेले बघा, तुम्हाला गंमत सांगते. आता मी ज्या वेळेला येत होते ना रिक्षा घेतलं, नाम ऐकलं आणि मग सगळीकडे स्वामी नामच दिसायला लागलं. नंतर बरं का आता सगळीकडे स्वामी नाम दिसायला लागलं आणि मग काय होतं, पुढची स्टेज सिद्ध. मग तो आणि मी द्वैतच संपतो. मग सगळं स्वामीमय होऊन जातं. आनंदाचे डोई आनंद तरंग अशी अवस्था होऊन जाते. हे 4 वाणीमध्ये असं आपल्याला स्वामी नाम सिद्ध करावं लागतं. प्रत्येकाने आपण कुठल्या पायरीवर आहोत तपासून बघावं मंडळी, बरं का. आता पुढे जाताना मी तुम्हाला एक अजून तृप्त होऊन जा, कारण की इतका दिवस आजचा भाग्याचा आहे. गुरु पुष्यामृत योग आहे, पुष्य नक्षत्र. जे काय तुम्ही करणार आहात वाढीस लागणार आहे. आजची कीर्तन सेवा वृद्धिंगत होणार, साथीदारांची कला वृद्धिंगत होणार, श्रवण भक्ती वृद्धिंगत होणार. आज आमच्या यांचं पुजारी साहेबांचा सुद्धा पाठी वाढत जाणार.
मंगल होत जाणार. किती सुंदर शुभ दिवस आहे बघा. मग ह्या गुरु पुष्यामृत योगावर अजून तुम्हाला एक सुंदर असा एक प्रसंग सांगते की परमपूज्य साक्षात दत्तावतारी नाना महाराज तराणेकरांचे शिष्य, ज्यांना 17 वर्ष नाना महाराज तराणेकरांचा सहवास लाभलेला आहे, असे परमपूज्य साठे काका जे जळगावला असतात आणि 17 वर्ष त्यांनी नाना महाराज तराणेकरांची सेवा केली. त्यांनी फार सुंदर शब्दामध्ये या 4 वाणींचं वर्णन केलेलं आहे आणि माझं अहोभाग्य की आता 25 मेला माझ्या घरी ते आले होते. संत येती घरात ओची जीवा येत. ते काय सांगताय 4 वाणींचं वर्णन करत असताना बघा फार सुंदर सांगितलंय. मी जे मगाशी म्हटलं ना, आपला स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत मंडळी, लक्षात घ्या. 7 चक्र आहेत. पहिलं, ज्या वेळेला तुम्ही वैखरीनी नामोच्चारण करायला सुरुवात करता, वैखरीनी ज्या वेळेला तुम्ही नाव घेता, मोठ्याने भजन करता, भगवंताचं नामस्मरण करता, त्या वेळेला सगळ्यात खालची म्हणजे मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र जागृत होतात. लक्षात घ्या, कुठलंही नाम वाया जात नाही. मग वैखरीनी नामस्मरण सुरू आहे, 2 चक्र तुमची जागृत होतात, मनुष्य पुढे जातो. ज्या वेळेला तो नाम फुटायला लागतो कंठामधनं, त्या वेळेला त्याचं अनाहत आणि विशुद्ध मणिपूर आणि अनाहत चक्र जागृत व्हायला लागतं. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण नाम फुटफुटायला लागतो, कंठामधनं नाम घ्यायला लागतो, त्या वेळेला मणिपूर चक्र आणि अनाहत चक्र जे हृदयामध्ये आहे ते जागृत व्हायला लागतं. आणि ज्या वेळेला आपण एका जाता उठता बसता झोपेत सुद्धा आपलं नाम सुरू होतं पश्यंतीमध्ये, त्या वेळेला विशुद्ध चक्र जे आपल्या कंठामध्ये आहे आणि आज्ञा चक्र येते लक्षामध्ये, आज्ञा चक्र ते जागृत व्हायला लागतं. आता शेवटची पायरी ती परेची पायरी. ज्या वेळेला परेमधनं नाम सुरू होतं, त्या वेळेला असा काही बदल घडतो की त्या सहस्त्रार चक्र मध्ये येते. म्हणून पूर्वीच्या बायका बघा आंबड्या बांधून ठेवायच्या, शेंडी असायची, बांधलेली असायची चिता, त्याच्यासाठी. आपण आजकाल सगळंच मोकळं केलेलं आहे. सगळ्या वाईट शक्ती आधी शिरतात. आपलं महत्वाचं ठिकाण आहे. आणि मग काय होतं की हे नाम ज्या वेळेला बघा तुमचे तिन्ही पायऱ्या सिद्ध झालेल्या आहेत आणि नाम ज्या वेळेला सहस्त्रारमध्ये पोहोचतं, त्या वेळेला तिथे असलेला अमृत कुंभ परमेश्वर खाली पडतो. अमृत कुंभ खाली पडतो आणि त्या अमृत कुंभाचीच जिभेवर घ्यायला लागते. आणि मग काय होतं बघा, त्या वेळेला परमेश्वर म्हणतो बास कर आता, खूप नाव घेतलंस, मी तुझं नाव घेतो, मी तुझ्याऐवजी नाव घेतो. कबीर म्हणतात की नाही, हम बैठे आराम, राम हमारा नाम ले, हम बैठे आराम. ती स्थिती प्राप्त होते हो. नाम सहस्रारामध्ये पोहोचलं, हम बैठे आराम, राम हमारा नाम ले. बऱ्याचदा लोक या कबीरांच्या दोह्याचा अर्थ चुकीचा घेतात. आम्ही रामाला सांगू आमचं नाव घ्यायला, तो बरा रिकामा आहे, आधी 4 वाणीत नाम सिद्ध झाले का बाबा तुझा? ज्या वेळेला परेमध्ये नाव पोचतं त्यावेळेला तो घेतो. लक्षामध्ये. आणि मग काय होतं की कानामध्ये गुंजराव सुरू होतो, सारखं नाम ऐकायला लागतं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी नाम सारखं कानामध्ये ऐकायला यायला लागतं आणि आपल्या वतीने तो परमेश्वरच नाव घ्यायला लागतं. मग ज्या वेळेला साधक या स्थितीला पोहोचतो तेव्हा मनोलय होतो, मन उन्मन होऊन जातं, मी तूपणाची झाली गोडवण, ती अवस्था प्राप्त होते. ती अवस्था या सगळ्या संतांना प्राप्त झालेली आहे मंडळी. त्यामुळेच ते उच्च कोटीचे अभंग रचना करू शकले. आणि ज्या वेळेला तो अमृत कुंभ परमेश्वर खाली पाडतो त्या वेळेला ते नाम कसं असतं, संत नामदेव महाराज आपल्या एका अभंगात वर्णन करतात बघत असत. अमृताहुनी गोड, बघा अमृताची उपमा त्या नामाला का दिली आहे, ते तिथं पोचलेलं होतं त्यांचं नाम आणि
ताल सूर गाणं समृद्ध करतात. एकट्या दुट्ट्याचं कार्य नाहीये हे. सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कार्य शक्ती काही लक्षामध्ये. आणि जास्त मोठी शक्ती कुठली आहे माहिती आहे? आपल्या उपासनेची. ज्या वेळेला असं 4 वाणीमध्ये नाम सिद्ध होतं, साधक सिद्ध होऊन जात. आता आपण पुढे जाऊ पुढच्या चरणामध्ये की नामी असे सुख, नामी असे सुख कलियुगी कामी आणि पुण्याचा लेख कोण करते. आता जे कोणी स्वामींचं नाम घेणार आहे त्याचा पुण्याचा लेख आम्ही काय मांडणार, पुण्याचा लेखाचा का आम्ही काय मांडणार बघा. आता पण अजून एक तुम्हाला 4 वाणीमध्ये एक दाखला देते. या ठिकाणी फार मोठे संत आपल्या इथे होऊन गेले. संतांची भूमी महाराष्ट्र, महान असे राष्ट्र आणि जागोजागी संत. तर या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये पंढरपूर त्या ठिकाणी एक संत होऊन गेले. त्यांचं नाव चोखामेळा. बरं का, सगळ्यांना माहीत असताना आहे की गावाचं गावपूस जे आहे त्या वेशीचं बांधकाम सुरू होतं. आणि बांधकाम सुरू होत असतानाच अचानक भिंत पडते. जसं आता आपण बघतोय सगळीकडे अतिवृष्टीमुळे तसं उत्तर काशीमध्ये झालं, काश्मीरमध्ये झालेलं आहे. आपल्याला भूस्खलन बघायला मिळतं आणि भौतिक ताप त्याला म्हटला जातो. आणि त्या तापामुळे ती भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली अनेक मजूर काढले गेले. त्यामध्ये चोखोबराय जे होते ते सुद्धा काढले गेले. ही बातमी नामदेवरायांच्या कानावर जाऊन पोहोचली. सगळ्यांना दृष्टांत माहिती. पण 4 वाणीत नाम सिद्ध काय ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. नामदेवराय म्हणतायत, सगळेजण म्हणतायत नामदेवरायांना की आपल्याला काय करायचं आहे, चोखोबांचं जे आता गाडले गेलेले आहेत ना त्यांची ती सगळ्या अस्थी आपण गोळा करून आणूया, त्याचं वृंदावन बांधूया. लोक म्हणाले अहो अस्थी गोळ्या करायच्या, पण कुठल्या चोखोबांच्या दुसऱ्या मजुरांच्या कुठल्या कसं शोधायचं आम्ही. त्यावरती नामदेवराव म्हणाले अहो खूप सोपं आहे. 4 वाणीमध्ये नाम सिद्ध झालं होतं. प्रत्येक त्या अस्थी घ्या, कानाला लावा आणि ज्यातनं पांडुरंग 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 असा आवाज येईल ना, त्या अस्थी माझ्या चोखोबाच्या. काय आश्चर्य. एक हाडामधलं पांडुरंगाचं नाव येत होतं. सगळ्या अस्थी गोळा केल्या आणि नामदेवरायांनी विठ्ठलाच्या समोर वृंदावन बांधलं, समाधी बांधली. याला म्हणतात 4 वाणीमध्ये नाम सिद्ध होणं. आता या नामामध्ये सुख आहे. खरं सुख कशामध्ये? या नामामध्ये. या नामाचा आपण थोडक्यात व्याख्या बघू. काही
हे नाम नाम म्हणतोय आपण. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की या नावामध्ये काय हो, इंग्रजी लेखक म्हणतात ना या नावात काय, पण अहो या नावातच सगळं. बघा हे नाम म्हणजे काय आहे. नाम शब्दाला जर आपण उलट केलं, नाम शब्दाला जर आपण उलट केलं तर काय येतं बरं, मान. ज्याच्या उच्चाराने अभिमान नष्ट होतो त्याला म्हणायचं नाम, त्याला म्हणायचं नाम. आणि त्याची व्युत्पत्ती कशी केलेली आहे, नमयती नामयती भक्तं वा भगवंतं वा अशी नामाची व्याख्या केलेली आहे. नमयती नामयती भक्तं वा भगवंतं वा म्हणजे असं नाव की जे तुम्हाला, म्हणजे कोणाला, अहो साक्षात परमेश्वराला काय करतं तर आपली भगवत्ता विसरून भक्ताकडे आकृष्ट करतं आणि भक्ताला सुद्धा नमित करतं, नम्रपणा शरणागत भाव निर्माण करतं. ते झालं नाम. हे नाम अजून काय करतं तर तुमचं जे विषयांनी ग्रस्त झालेलं जे मन आहे, अहंकाराने ग्रस्त झालेलं जे तुमचं मन आहे त्या मनाला विषय शून्य करतं. किती महत्वाचं आहे. त्या मनामध्ये राग लोभ प्रेम, मला नाही बोलवलं तिनं, गेली एकटी निघून, तिलाच लागतो माई हरिपाठ म्हणताना, आम्हाला बसून देत नाही ती पुढं. अरे तू हरिपाठ गेला म्हणत काय पावणार आहे. देवाला आवडत नाही बरं, देव लांब जातो अशा ठिकाणी. म्हणत बस तू किती वेळा हरिपाठाचं पारायण जरी झालं तरी तो कृपा करायचा नाही बरं. जिथं राग लोभ द्वेष मत्सर हेवा दावा लावा भावा आला तिथे तो लांब गेला. सोपं गणित आहे. बघा आपल्याकडे किती जण येते पाहुणे, अगदी सोडायला तयार मग येईल का तो परमेश्वर तुमच्या जवळ. म्हणत पैस पारायण कर, कीर्तन कर, सगळं कर. म्हणजे नाम त्याच्यासाठी उपयोगी पडतो. ते नाम काय करतं तुम्हाला, तो शरणागत भाव निर्माण करून देतो. शरणागतासी तारी तोची एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करून. जशी आई लहान मुलाला वाढवते, लहानाचा मोठा करते, तसं ही सद्गुरु माऊली आपल्याला मदत करते. कशासाठी, शरणागत भावासाठी. म्हणून स्वामींचं नाव घ्यायचंय, तो शरणागत भाव उत्पन्न येण्यासाठी. अहो शरणागत शरणागत म्हणजे का, पायावर डोकं टेकवलं म्हणजे शरणागत का नाही. दाखवायला आजकाल असं तुम्हाला सांगते, असं करा एक वेळ किंवा करू नका, पण हे असं करू नका. अहो आई नाही ती, आई नाही ती मी जाते. शरणागतासी तारी, जो तुझ्यातला मी आहे ना असा टाकून द्यायचा. हँड्स अप, मागे बंदूक लावली, बाबा काही नाही आमच्याजवळ, आम्ही तुम्हाला शरण. ही अवस्था. माझ्याकडे माझं डिग्री, माझं ज्ञान, माझा पैसा, माझा पद प्रतिष्ठा, माझ्याजवळ काही नाही देवा, मी सगळं सोडून आलं, तुझं लेकरू जवळ घे मला, जवळ घे देवा. शरणागतासी तारी तोची एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता. आईला काही फरक पडत नाही, आपलं बाळ असू दे, घाणेरडे कपडे असू दे, जवळ घेतली रोती त्याला कोंड्याचा मांडा करून वाढवते. ते काम नाम करतो. नमयती वा नमयती नामयती भक्तं वा भगवंतं वा. मग श्रुती स्मृती पुराणांनी सगळ्यांनी नामाचा गौरव केलेला आहे, त्यामुळे सगळ्या संप्रदायांनी नामाला स्थान दिलेलं आहे. चारी युगांमधलं हे कलियुग, या कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ साधन. आमचे सद्गुरू काय म्हणतात, स्वामी नाम श्रेष्ठ साधन. ऐल तीरावरून पैल तीरावर जाण्यासाठी बोट लागते, चिंचवड वरून माझ्या घरावरून याचे कॉलनी मध्ये यायला रिक्षा लागते. मग ज्याला ऐल तीर नाही पैल तीर नाही असा भवसागर पार करण्यासाठी नामरूपी नौका नको का. स्वामी नाम बोधा, स्वामी नाम बोधा, अनुदिन घोडा वाचेचे.
या नामामध्ये सुख आहे. खरं सुख कशामध्ये? या नामामध्ये. अहो आईस्क्रीम खाल्लं, श्रीखंड खाल्लं, ही केळी खाल्ली, थोड्या वेळ बसून, पण ते स्वामी नामानी ज्या दात दाढा गोड होणार आहे त्यांनी तुमचं आमचं पोट करण्यात होणार. हे असं नाम आहे. मग आपण नाम घ्यायला लागलो बरं. मग नाम घ्यायला लागल्यावर काय व्हायला लागतो? पहिला बदल, 3 संस्कार नामामुळे होतात. कुठले 3 संस्कार होतात? सगळ्यात पहिला संस्कार म्हणजे आपले जीवन दोष, स्वभाव दोष हळूहळू नष्ट व्हायला लागतात. पहिला फायदा. दुसरा फायदा, नामस्मरणामुळे दुसरा फायदा काय व्हायला लागतो? तर काय होतं? चांगल्याची वाढ व्हायला लागते, सद्गुणांची वृद्धी. आता मी येताना माहिती का मस्त खाली गादी मला आवडते, नारदांची गादी आहे. अहो भाग्य लागतं, भाग्य. मुखामध्ये परमेश्वराचं नाम यायला आणि परमेश्वराचं स्तुती गान करायला भाग्य लागतं. ते भाग्य मला मिळालंय. परमेश्वराची लीला गुणगान करण्याचं भाग्य मिळालंय. इथे येणारा प्रत्येक नमस्कार माझा नाहीये, त्याचा आहे, त्या गादीच्या मालकाचा आहे. मी निमित्त आहे, ते निमित्त. अशी थाटात आली माझ्या सोसायटी मधनं. म्हणजे माणसाला मागशी असते तर मी मला लाज वाटली असते. मी संपूर्ण घालून यायची, आलेली मी कीर्तन करायला संपूर्ण घालायची, कोणाला दिसू नये. पण हळू तुमच्यामध्ये दुर्गुण नाहीसे व्हायला लागतात. कोणी काही का म्हणा, मी स्वामींची आणि स्वामी माझे. अवधूत चिंतन करी तर बस का, ज्या तुमच्याकडे नाही ना, कुठल्या प्रपंचातल्या नाही ना, त्या तो 50,000ची पैठणी त्या बाईला दुसरीकडे 55ची पाहिली की तिला 55, मला 50, मी पुढच्या वेळेला घेतलीच. प्रपंच नाही. त्या परमार्थामध्ये ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे त्याची वाढ तो परमेश्वर करायला लागतो. अहो टाळ करता येत नाही, तालासुराचा पत्ता नाही, जे ते भरतो, समृद्ध करायला सुरुवात करतो. आपल्याला कुठे गावोगाव कीर्तन करायचे, त्यामध्ये स्वतः डुंबायचंय आणि आपण केलेलं कीर्तन ऐकून 4 लोकांपैकी 1 जण तरी भक्ती मार्गाला झालं, बस काय पाहिजे आपल्याला. तुम्हाला सांगते, त्या माऊलीने त्याची वृत्ती परमेश्वर करतो. कोणाच्या तरी मुखामधनं बोलतो, तुम्हाला मार्गदर्शन देतो, सत्य. मग हे असं अमृतापेक्षा गोड असलेलं नाव तुम्ही घ्यायला लागलेला आहात. मग हे नाव तुम्हाला काय करतं? तर तुम्हाला तारतं. हे नाव तुम्हाला तारतं. आणि त्यांनी काय होतं? 3 संस्कार झाले बरं का. तर बघा, तुमच्याकडे एखादं कार्य असेल, मंगल कार्य असेल आणि या मंगल कार्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, होतात ना आपल्याकडनं. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा कळत नकळत चुका होत राहतात. मग या त्रुटींचा दोष लागू नये म्हणून सुद्धा तुम्ही जर का नाव घेतलं, म्हटले परमेश्वरा मी माझ्याकडनं प्रयत्न केला बरं का, पण खूप चुका झाल्या आहेत. वाटलं होतं एकटीने सोहळ्यात स्वयंपाक करावा, पण मी बाहेर ऑर्डर द्यावी लागली, एवढं केलं रे. गोड मानते तो मानून घेतो. त्यांनी तुमचा भाव बघितला. भगवंत भावाचा भुकेला, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला, संकटी पावसी भाविकाला रक्षित असे. प्रत्येक संकटामध्ये घेतो आणि तुम्हाला तारतो, सांभाळतो. ठेच लागणार असेल ना, खाली आधी बघता तुम्ही. मी माझा प्रसंग सांगते. आळंदीला आम्ही गेलो होतो इंद्रायणीमध्ये. आता एक दर्शन घेतलं, पाय धुवावेत म्हणून. मी तुम्हाला सांगते, असा पाय ठेवणार की सहज मला असं झालं की बाई खाली बघावी. ते पाहिलं खाली होतं, खूप ब्लेड होतं. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला, संकटी पावशी भाविका. तुच्छ उदाहरण मी तुमच्या समोर दिलं. त्या ब्लेडवर माझा पाय पडला असता, मी पडले असते किंवा माझ्या पायाला लागलं असतं, तो सांभाळतो तुम्हाला. अगदी क्षणाला सांभाळतो. परंतु धुण्याच्या आधी भावाचा भुकेला. म्हटलं 4 माणसं तरी येऊ श्रवणाला. 4 एवढी तयारी केली, मग
पुढे जाऊन स्वामीनाम कसं तारतं आपल्याला बरं. फार छान होतं, माणूस प्रेमळ होतं. सगळ्या संतांकडे जाऊन बघा, किती प्रेमळ माणसं हो. किती तुकोबारायांना त्रास दिला, माऊलींना किती त्रास दिला, बसायला मागितलं. आणि कुठल्याही संतांचं चरित्र उघडून बघा, मनुष्य नामाने प्रेमळ होतो. दुसरा फायदा काय होता नामाने? मनुष्य निर्मळ होतो. निर्मळ, नुसतं नावाची निर्मला, काही कामाची. नाव निर्मला आणि मनामध्ये मळ भरलेला सगळं. येता जाता याला बोल त्याला बोल, याला बोल त्याला बोल, याच त्याला त्याच त्याला, काय कामाचं? कोणाचं नाही ना. मनुष्याचं मन निर्मळ व्हायला लागतं नावाने. आणि पुढचा फायदा काय होता नामाने? मन निर्विचार होऊन जातं. काही म्हणा, मनात वाईट विचार येणंच बंद होऊन जातात. 3 फायदे होतात नामामुळे अजूनही आपल्याला. आणि काय होतं माहिती का, आपल्या डोक्यामध्ये अनंत विचार येत असतात. तो विचार चक्र सुरू असतं आणि हे विचार चक्र थांबवण्याचं काम नाम करतं. बरं का, तुम्हाला भीती वाटत असेल, साधा स्वामींचा तारक मंत्र म्हणा. साधा म्हणते बरं का मी तुम्हाला, कारण की साध्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. सिंपल म्हटलं की सगळ्यात अवघड असतं हो सिंपल राहणं. बघा आपले सेलिब्रिटी, याचं कृष्ण जन्माच्या कीर्तनाला 10-12 डोकी आणि दही हंडी सेलिब्रिटी. सगळे रस्ते फुल, पावसात छत्र्या घेऊन घेऊन सगळे. तर काम आहे कधीच तुमचं डोकं खराब करायचं आणि परमेश्वराकडे जाणारी वाट त्याची सेवा. हजारो लोक निघतात, त्यातला एकच वैकुंठापर्यंत जाऊन पोचतो तो बऱ्याचा. आणि उरे थोकडा तुझा आकाश. हा भक्ती मार्ग फार बिकट आहे. सगळे निघतात, सगळे वाऱ्या करतात पंढरपूरच्या. काही जण तर खायला प्यायला मिळतं चांगलं म्हणून वाऱ्या करतात. घरातला कामधंदा तेवढा 21 दिवस वारी आहे. काही कामाचं नाही. 1000 वारे करा तुम्ही. वारी कुठे? मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत जीवा शिवाची भेट त्रिनेत्र इथे आहे. ती खरी वारी आहे. ती नामामुळे जमते. हे नामाचे फायदे. कसं जमतं नामामुळे? कसं मनुष्य तारून जातो? सुंदर दाखला चरित्र सांगणार आहे. आणि हा विषय प्रयत्न करते संपूर्ण. आणि सुंदर दृष्टांत, सोपे सोपे दृष्टांत निवडले जे तुम्हा आम्हाला माहित आहे, पण त्यातला गहन अर्थ आपल्याला बघायचा आहे. सिंपल मी म्हटलं, सिंपल म्हटलं की अवघड असतं. बघा हा सुंदर प्रसंग आहे. सीता मातेचा शोध लागलेला आहे आणि सेतू बांधण्याचं काम सुरू आहे. नल नील एक एक दगड प्रत्येक जण आणून देत आहे. दगडावरती काय लिहिलं जात आहे? श्रीराम. काय लिहिलं जात आहे? 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 श्रीराम. हो राम म्हणा, पोटातली पाप म म्हटलं की आशीर्वाद मंगलमय. आज शिरत नाही ती. आणि एक एक दगड पाण्यामध्ये सोडताय आणि काय आश्चर्य, सगळी दगड तरंगतायत. राम नामाचा महिमा बरं का. आणि मग काय झालं? भगवंत बघताय, प्रभू रामचंद्र बघताय, सगळी वानर सेना माझी कामाला लागलेली आहे. मी बाबा असं बसून राहायचं नुसतं. चला मी पण मदत करतो म्हणून एक दगड उचलता, खाडून बघताय आणि तो दगड द्या की तबल्यावर थाप. दगड उडाला ना म्हणून थाप द्या म्हटलं. दगड अरे ही लोक टाकताय, त्यांचे दगड तर रंगतायत आणि माझा बुडा बरोबर नाही. पुन्हा दुसरा दगड घेतला, पुन्हा आता काय करायचं? हनुमंत बघतोय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं दक्षिणामूर्ती बघतोय. काय चाललंय प्रभू? कशाला फुकट प्रयत्न करताय? सगळे काही साधायचं नाही.
अरे बाबा, तुम्ही टाकलेले दगड करतायत आणि माझा दगड? प्रभू, अहो जो तुमच्या हातातनं सुटला, जो तुमच्या हातातनं सुटला तो उठणार नाही. ज्याचा हात तुम्ही सोडला, प्रभू रामचंद्रांनी ज्याचा हात सोडला तो तरंगणार, तो तरणार. हरे नाम ने मस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी. अहो पाषाण रामनामाने तरुण गेले, मग मानव देहधारी का नाही करणार? तरुण जाणार. म्हणून पुढच्या पदात काय म्हणतात? भजा स्वामी राणा, भजा स्वामी राणा, कैवल्याचा राणा दाता तोचे. भजा स्वामी राणा. स्वामींना भजायचंय, स्वामींचं नाम घेत राहायचंय, भजन करायचंय, भजायचंय. बरं का, भजनामध्ये सुद्धा फार मोठी ताकद आहे. भजन म्हणजे एखादा अभंग म्हणणं, काही तालासुरामध्ये गाणं म्हणणं म्हणजे भजन आहे का? नाही. त्याची सर्वतोपरी पूजा करणं. येतंय लक्षामध्ये? त्याचं गंध, फूल, पंचोपचार, षोडोपचार, ही पूजा अर्चना सगळे प्रकार नवविध वस्तीला भजनामध्ये ते भजन करायचं. भजा स्वामी राणा. अनंत कोटीच्या ब्रह्मांडाचे नायक असलेल्या स्वामींना आम्हाला भजायचंय. मग ते तुम्हाला काय देणार आहे? व्यवहाराला काय मिळणार आहे का? अहो स्तोत्र सुद्धा का म्हणतो? फलश्रुती. आधी फलश्रुती बघतो आपण, काय मिळणार आहे, हे केल्यावर काय मिळेल म्हणून आपण तेव्हा ते स्तोत्र पाठन करतो. मग हे स्वामींचं नाव घेतल्यानंतर स्वामी स्तोत्र या ठिकाणी काय सांगताय? तर तुम्हाला कैवल्य पदाचे मानकरी तुम्ही होणार. कैवल्य पद. आता हे कैवल्य पद काय आहे? आपल्याकडे 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या. मगाशी जशा 4 वाणी सांगितल्या तशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. त्यातली जी शेवटची मुक्ती आहे सायुज्यता, ती सायुज्यता मुक्ती काय करते? तुमचं जन्म मरण चुकवते. जर तुम्ही हे स्वामींचं नाम अखंड घेत राहिला आणि हे स्वामींचं नाम जर तुम्ही सिद्ध केलं तर तुम्ही कैवल्य पदाचे मानकरी व्हा असं ग्वाही देतात. आणि बघा, तुम्हाला सांगते, जर का तुम्ही नाम घ्यायला सुरुवात केली तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ आपोआप प्राप्त होतात. सगळं नाम तुम्हाला देऊन टाकतं. विष्णू सहस्त्रनाम जर का तुम्ही काढलं तर भगवंताला कामी कामदेव म्हटलेले. तुमच्या सगळ्या मनोकामना परमेश्वर पूर्ण करतो. त्या नामामध्ये इतकी ताकद आहे. मग हा परमेश्वर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो. मग हे जे नाम आहे ते तुम्हाला कैवल्य पद कसं प्राप्त करून देतं त्याचा एक दृष्टांत बघू आणि मग संपवते पूर्वरंग. फार सुंदर दृष्टांत आहे बरं का. सगळ्यांनी शांत बसा. त्यांनी असते पण बाई गावच उघडत नाही. लक्षामध्ये फार आहे बरं का. आपल्याला बुद्धी स्वार नाही. घरी आणटीला सगळे पण कृष्ण जन्माला. बघा आता फार सुंदर दृष्टांत आहे की कैवल्य पदाचे मानकरी कसे आपण होणार. नाव नसलेलं भांड चर्चा करू नका. मुख्याने जायचं आपलेलं भांड बरं का. एक सुंदर दृष्टांत या ठिकाणी बघा. पूर्वीच्या काळी म्हणजे अजून पण आहे ही पद्धत बरं का. काय होतं, बाजारामध्ये कुठलं पण स्टीलचं, पितळी, तांब्याचं कुठलंही भांड आणलं की त्याच्यावर आधी काय, सौ वैशाली धनंजय खोले, दिनांक 21 काय ऑगस्ट 2025 बस नाव टाकून आणायचं बरं. माझ्या नवऱ्याने आणलं तसंच आणलं, नावच नाही टाकलं, जा नाव टाकून आण. असं होतं पूर्वी 30-40 वर्षापूर्वी. आता एवढं राहिलेलं नाही. नाव टाक. मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक चमचा आहे बरं का, एवढाच आहे चमचा, पण त्या चमच्यावरती आमच्या काकूंचं नाव आहे. नाव टाकायची फार फॅशन होती पूर्वी. आता गंमत बघा. आणि काय होतं बरं का, एवढा मोठा कार्यक्रम आहे, सगळी आहे देतो गोळा होतं, सगळं खातं कार्य सगळे बसतं.
कोणी काय दिलं कोणी काय दिलं तपास. एक वैपेन पण असतो, तिने दिलं त्यांनी ते दिलं द्यायला, म्हणजे त्याच्या घरी कार्य असताना कसं द्यायला बरं. हा मग काय झालं, एक बाई असती त्याच्यामध्ये किंवा एक माणूस असतो बघा, कशावर नाव नाही भांडी काढा. मग ज्या भांड्यांवरती नाव नाही ती भांडी बाजूला काढली जातात आणि खण साडी फिरत राहते प्रत्येक कार्यामध्ये. ब्लाउज पीस पण आपलं ब्लाउज वरती कापड लागतात, टोपी डोक्यावर तरी बसत केवढे आमच्या मातांचं डोकं. हो लोक सोयऱ्या सुटकत आलेली कापड सुद्धा चांगल्या कार्यक्रमामध्ये देऊन टाकतात. अरे त्याला माहित नाही पण तुम्हाला माहिती आहे ना. मग असं जेव्हा तुम्ही नाश्ता आहेर देता ना दुसऱ्याला, तुम्हाला त्याचं नास्तच पण नाही करत. नाव नसलेली भांडी बाजूला काढली जातात आणि गावभर भांडी सगळ्या कार्यक्रमामध्ये फिरत राहतात. याचं त्याला कधी कधी आपलंच आपल्याला येत. आता बघा हे सगळं सांगण्याचा प्रपंच का, नाव नसलेलं भांड. नाव ज्याच्यावर नाही ते भांड कामाचं, म्हणजे फिरून राहायचं ना सगळीकडे. मग हा पंचमहाभूतांनी बनलेला देह, पंचमहाभूतांनी बनलेलं हे भांड, माऊली माऊली हे जेव्हा भांड त्याच्या दारामध्ये जात त्यावेळेला तो बघतो नाव आहे का. आपण ज्या वेळेला जन्म होतो 12वेला 13वेला आपलं नाव ठेवलं जातं. जेव्हा आपली किती कर्तव्यता आपण त्यावेळेला आपलं नाव. मग तो वर बघतो या भांड्यावर नाव आहे का. मग ह्या भांड्यावर कोणाचं नाव, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असलेल्या पांडुरंगाचं नाव या देहावर आहे का, तो ते पाहत. आणि मग या देहाने, या देहाकडे नावच नाही, या देहाकडे नामच नाही. मग चला पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, या संसारे खलु नुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारी, गोपाल कृष्ण भगवान की जय. पुन्हा मृत्यू या भांड्याने कधी नावच घेतलेलं नाही, याच्याकडे नामच नाही. या पाठून पुढच्या घरात आत्ता बाई होती, आत्ता माणूस आहे, उद्या काय माहिती का, काय माहिती. हो मग हे जे भांड आहे देहरूपी भांड, त्याला जर का तुम्ही नाव घेतलं तर तो काय करतो बघतो. यांनी नाव घेतलेलं वैखरीनी मध्यमेनी पश्यंती परा सगळ्या वाणीमध्ये यांनी नाव घेऊन नाव सिद्ध केलेलं आहे. मग याला पुन्हा जन्म पुन्हा मृत्यूच्या दारात नका पाठवू, येऊन घ्या इथं. गोपाल कृष्ण भगवान. ज्या वेळेला परमेश्वर तुम्हाला असा दारामध्ये आपल्या वैकुंठामध्ये ठेवून घेतो त्याला म्हणतात कैवल्यपद. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू यातनं तुमची होते ती सुटका, त्याला म्हणतात कैवल्यपद. म्हणून स्वामी नाम बोला, स्वामी नाम बोला, अनुदिन भोला वाचे तेची. आता शेवटचं जे स्वामींचं नाम आहे, नाम असे नामी कलियुगी स्वामी. या कलियुगामध्ये हे नामच आपल्याला काढणार आहे. बृहन नारदीय पुराण आहे, त्यामध्ये काय म्हटलेले, हरे नाम हरे नाम हरे नामैव केवलम, कलौ नास्तेव 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 यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम, दैवतं देवतानां यो भूतानां अव्ययः पिता. असं हे परमेश्वराचं नाम, सकल मंगलांचं मंगल करणारा असं हे भगवंताचं नाम आहे. मग नाम आणि नामी. मग तुम्ही म्हणाल अहो आम्ही कोणाचं पण नाव घेऊ.
अहो कोणाचंही नाव दगड दगड घेऊन उपयोग आहे का? पण तुमच्या सद्गुरूंनी जर तुम्हाला दगड म्हणायला सांगितलं असेल तर त्या दगडामध्ये ताकद आहे. तुम्हाला रामाचंच नाव घ्यायचंय म्हणजे नाव राम आणि कोणाचं? प्रभू रामचंद्र किंवा त्या आत्मा रामाचं तुम्हाला नाव द्यायचंय. कशासाठी? तर त्या पाठीमागे त्यांची शक्ती आहे. नुसतं राम म्हटलं की आपल्याला प्रभू रामचंद्र दिसतात, तो दंड दिसतात. म्हणून नाम असे नामी कलियुगी काम. या कलियुगामध्ये नामच तुम्हाला काढून देणार. कसं असतं आपल्याला, आपण प्रपंचासाठी वाटते ते काबाड कष्ट करायला तयार असतो, कारण की प्रपंच पैशाशिवाय चालत नाही. पण असं म्हटलं जातं प्रपंचामध्ये पैसा वित्त आणि परमार्थामध्ये चित्त. मग हे चित्त आपलं परमार्थामध्ये लागण्यासाठी आपल्याला नाम साधन फार उपयोगी पडतं. कसं असतं आपल्याला नामाची गरज एकदा लक्षात आली की आपण नाम घेऊ, आपल्याला गरजच लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं तू जमेल तेव्हा जमेल जसं. मग तो पण म्हणतो हा जन्म झाला का पुढचा जन्म घे, या जन्मात तुला नाव घ्यायला वेळ मिळाला नाही ना, जमेल तसं. आम्हाला जमलंच नाही, इतकी कामं होती, पण तुला सगळं करायला वेळ, गप्पा मारायला वेळ, टीव्ही बघायला वेळ, दिवसभरात मोबाईलवरती काय काय मेसेज आले रात्री जागू जागू बघशील. परत उरलं सुरलं हिचं तिला सांगायचं असेल ते सांगून झोपशील. आम्हाला देवाचं नाव घ्यायला जमलंच. आणि मंडळी गावाला निघाली ना कुठं, काही काही ठिकाणी तर बायकाच पूजा करतात फक्त, माणसं देवाकडे बघत नाही. पुण्य गुण जन्माला आलीच. लक्षात घ्या, ज्या घरामध्ये पुरुष पूजा करतात त्या घराला घरपण आहे. लक्षात घ्या. बाई काय करते? पत्नी नवऱ्याच्या फक्त हाताला हात लावते आणि सगळ्या पुण्याची अधिकारी वाटेकरी होते. तुम्हाला करावं लागणार आहे, करावं लागणार आहे. लक्षात घ्या. मग काय होतं, गावाला जायचं की पहिली सुट्टी देवपूजेला, वेळच नाही. पहिली सुट्टी देवपूजेला. मग देव सुद्धा तुम्हाला जमेल तसं येईल ना, तो सुद्धा लक्षामध्ये, तो सुद्धा तसंच तुमच्यावरती कृपा करणार आहे. मग ह्या कलियुगामध्ये जर तुम्हाला नाम काढणार आहे तर ते तुम्हाला मनापासून घ्यावं लागेल. आणि मनापासून ज्या वेळेला आपण गोष्ट घेऊ त्यावेळेलाच ती सिद्धीच जाणार आहे, बरं का? जेव्हा ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातनं कालकुट्ट असं विष बाहेर पडलं. कोण वेळे घेणार प्रश्न पडला. त्यावेळेला हा जो दक्षिणामूर्ती आहे, देवाधिदेव महादेव आहे, त्यांनी काय केलं, ते काळकुट्ट विष स्वतः ग्रहण केलं आणि कंठामध्ये धारण केलं, म्हणून नीलकंठ झाले. पण त्यांनी सुद्धा काय घेतलं, नाम घेतलं. एकनाथ महाराजांच्या जो हरिपाठ आहे त्यामध्ये त्यांनी फार सुंदर सांगतात, नामपाठ जपे भोळा महादेव देवाधिदेव अशी करा. नामपाठ जपे भोळा महादेव देवाधिदेव अशी करा. विषमे मंद नामपाठ चाले, सुखरय देवे नाम जपता. जनार्दन कालिक गुण निवाला, नामपाठ लाये सर्व काळ. नामपाठ लाये सर्व काळ. हरी गुणे मान, हरी गुणे मान, पुण्याची गणना कोणा करी.
10,000 कामं सोडून दान धर्म करावा. 10,000 कामं सोडून दान धर्म करावा. माऊली ऐकताय? लाखभर कामं सोडून स्वामी नाम बोला, स्वामी नाम बोला. स्वामी नाम घ्यायचं आपल्याला. हो, लाखभर कामं सोडून मला स्वामींचं नाव घ्यायचं आहे. इतकं त्या नामस्मरणाला महत्व आहे. त्यामुळं सुंदर असं स्वामींचं नाम घेऊया. गुरुवार आहे, आवडता वार असं म्हणतात. स्वामी गुरुवार श्रीखंडामध्ये संचार करायला निघतात आणि माझं अहोभाग्य नक्कीच आज माझ्या कीर्तनाला ते कुठल्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, स्वामी नाम घेतल्याने काय काय होतं तर ज्यांनी असं नाम घेतलं आणि या नामाच्या जोरावरती जीवन नाही नौका तर करून गेलेच पण सद्गुरूंची प्राप्ती झाली. नामाच्या जोरावरती सद्गुरूंची प्राप्ती कशी होते ते आता आपण बघणार आहोत. दृष्टांत दाखल चरित्र असं म्हणतात बघा, लक्ष देऊन ऐका. असं म्हणतात की परमेश्वर देव प्रसन्न झाला तर माणसाच्या जीवनामध्ये कर्मयोग येतो. अर्जुनावरती गोपाल कृष्ण प्रसन्न झाले आणि कर्मयोग आला. बरोबर ना माऊली? मग जर संतांची कृपा झाली, संतांची कृपा तुमच्या जीवनामध्ये झाली तर तुमच्या जीवनामध्ये काय येतो? भक्ती योग. आणि सर्वोच्च जर सद्गुरूंची कृपा झाली तर तुमच्या जीवनामध्ये काय येतो? ज्ञान योग. आणि जर तुम्ही नाम घेतलं तर हे नाम काय करतं तर तुमच्या जीवनामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग अशा तिन्ही योगांना एकत्र आणतो आणि तुम्हाला कैवल्य पद देऊन जातं. असं हे नाम आहे. मग आता आपण दृष्टांतादाखल चरित्रभाग बघणार आहोत. थोडंसं चरित्र आहे संत निळोबारायांचं. मला असं वाटतं की आतापर्यंत इथं संत निळोबाराय फार सुंदर कथा आहे. आता आपण
जरा थोडस 375 वर्ष मागे जाऊया. भंडाऱ्याच्या डोंगरावरती तुकोबाराय एका मोठ्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले आहेत. वृक्षवल्ली आम्हासोयरी वनचरी. सगळीकडे जळी सळी काष्टी पाषाणी तर फक्त पांडुरंग दिसते. आणि किती छान वाटतं बरं असं सांभाळून घेतलं की. आणि पांडुरंगाचं ध्यान सुरू आहे आणि आवाज येत आहेत कानावर बरं का. तो गुंजराम सुरू आहे बरं का. लक्षात घ्या, परावलीत नाम सिद्ध झालेलं आहे. इथं त्यांना म्हणायचीच गरज नाही. इथं नाव हम बैठे आराम, राम हमारा नाम ले हम बैठे आराम चालू आहे. आणि काय होतंय, ओ तुकोबाराय आवाज आला कानावर. ओ तुकोबाराय डोळे उघडले. कोण आवाज देते मला? मी कर्कटा. ओ तुकोबाराय आवाज ऐकला, डोळे उघडले. अरे भगवंता, आज सकाळी आलास? हो रे, काय करू, तुझं फार कर्ज आहे रे माझ्यावर. मी वाणी म्हणून कळलं कर्ज फेडायला आले का तुम्ही? तेव्हाच ते वया पडवून टाकल्या त्या इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये. मी काही यायचं नाही तुम्हाला मागायला पण. हो तुकोबाराय, किती नाम घेता हो आमचं, किती नाम घेता. आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं गो. तुकोबाराय म्हणतात, देवा फारच आग्रह करतोयस तर. देवाला वाटलं फसलं गडी, आता मागतो काहीतरी. देव बाबा, हे आवलीचं आख्यानपालच तुम्ही ऐकलंय. गाडी, हा शेत, खायला प्यायला सगळं आता मागतो चांगलं. बरोबर, मी तुमचं कर्ज फेडणार आहे. बघा बरं काय देऊ तुम्हाला? वैकुंठाधिपती. परमेश्वर म्हणतो, तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला द्यायचंच आहे ना मला, तर तुम्ही काय करा माहिती का? मला काय द्या? कृपा करावी भगवंते. कोणीच वाजवू नका, मी सांगितलं रंगाला. कृपा करावी भगवंते, ऐसा शिष्य द्यावा माते. कृपा करावी भगवंते, ऐसा शिष्य द्यावा माते. माझिया व्रता जो चालवी, त्यासी द्यावी त्वा पालवी. वा वा ब्रह्मज्ञानी गुंडा, ज्ञानी गुंडा, तिन्ही लोकी ज्याचा झेंडा. तुका तुका हाका मारी. ओ तुकोबाराय, ओ सद्गुरु तुकोबाराय. तुका तुका हाका मारी, माझ्या विठोबाच्या द्वारी. ज्ञानोबा माऊली सारा, ज्ञानोबा माऊली सारा, ज्ञानोबा माऊली सारा, ज्ञानोबा माऊली देवा, तुम्हाला जर मला द्यायचंच असेल ना, तर तुम्ही काय करा, मला असा शिष्य द्या. शिष्यांची लक्षणं सांगितली आहेत. असा शिष्य द्या, कृपा करावी भगवंते, ऐसा शिष्य द्यावा माते, जो माझ्या व्रताशी चालवी. जे माझं नामस्मरणाचं व्रत आहे ना, त्याला चालवणारा शिष्य द्या. आणि असा शिष्य द्या की जो ब्रह्मज्ञानी असेल. तो ब्रह्मज्ञानी, त्याला कळलं असेल परमात्मा परमेश्वर आत्मज्ञान झालेला असेल आणि जो दुसऱ्याला सुद्धा ते प्रदान करू शकेल. असं म्हणतात, ज्ञान दिल्याने वाढतं, लपून ठेवल्याने घडतं. व ज्ञान दिल्याने वाढतं. मग असा पाहिजे की तो दुसऱ्याला ज्ञान पण देऊ शकेल. आणि शेवटी काय म्हणतात की तो जर का पंढरपूरला आला
तुझ्या दारामध्ये आला तर त्यांनी विठोबा माऊली अशी हाक मारू नये. त्यांनी हाक कुठली मारावी? ओ सद्गुरु तुकोबा, ओ तुकोबा, तुका तुका हाका मारी माझ्या विठोबाच्या द्वारी. माझ्या विठोबाच्या दारामध्ये त्यांनी तुला तुझ्या रूपामध्ये मला बघावं. म्हणजे कोणाला बघावं? तुकाराम आत्मारामाला बघावं, परब्रह्म परमेश्वराला बघावं. येते लक्षामध्ये? तुझ्या दारात जरी आला तरी असं सद्गुरूंचं अनन्य साधारण महत्व या अभंगामधनं ह्या तुकोबारायांनी सांगितलं. आणि देवाला म्हटले की देवा तुम्हाला द्यायचं ना हे दे. मग तो काय द्यायला बसलेला ते अनंत हस्ते कमलावराने. मग काय केलं परमात्मा परमेश्वराने? तर तुकोबारायांचं हे मागणं 3 पटीने पुरवलं आणि तुकोबारायांना 3 असे शिष्य बहाल केले जे विख्यात शिष्य झाले. पहिला शिष्य रांजणगावचे संतोबा पवार. संतोबा जगनाडे वेगळेच, हे संतोबा पवार रांजणगावचे. आणि त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन अनुग्रह दिला. नंतर ह्या तुकोबारायांचे दुसरे शिष्य म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तुका झालासे कळस भजन करा सावकाश असं म्हणणाऱ्या संत कोण? सांगा होत्यानी माऊली. संत बहिणाबाई शिवूरकर पाठक या तुकोबारायांच्या दुसऱ्या शिष्य. आणि तिसरे शिष्य की ज्यांच्यासाठी साक्षात तुकोबारायांना वैकुंठामधनं सदैव खाली यावं लागलं ते म्हणजे संत निळोबाराय. त्या संत निळोबारायांचं चरित्र आता आपण बघणार आहोत. एक सुंदर अभंग यावेळेला घ्यायचा होता. त्याचे गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा जगाचा दृढ विश्वास, देवतयाचा अंकिला स्वयं गुरु परमात्मा एका जनार्दनी गुरुदेव येथे नाहीवा संशय. गुरु परमात्मा गुरु परमेश्वर आहे हे तुकोबाराय सांगतात. आणि त्यांचे जे शिष्य होऊन गेले निळोबाराय बरं का. आपल्या इथं जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव होतं आधी अश्वी. त्या गावाचं नाव होतं आधी अश्वी. या अश्वी गावामध्ये अश्वी नावाची अश्व नावाची एक नदी बघा. ते गाव, त्या गावामध्ये मुकुंद पंत नावाचे कुलकर्णी राहत होते. त्यांचं मकाशिरे असं आडनाव. आणि हे जे अश्वी नावाचं गाव आहे त्यावरून त्यांचं जे गोत्र पडलं होतं त्याला अश्वलायन गोत्र म्हणतात. म्हणजे अश्वी गाव कुठलं? गोड नदी. आलं लक्षामध्ये? गोड अश्व, अश्वलायन गोत्र, गोड नदी काठी बसलेलं गाव शिरूर. आत्ताच ह्या शिरूर गावामध्ये मकाशिरे नावाचे मुकुंद पंत कुलकर्णी राहत होते. आणि त्यांना त्यांच्याकडे कुलकर्णी पद होतं, जोशी पद होतं. आणि त्या ठिकाणी स्वयंभू असं रामलिंगाचं मंदिर होतं. आणि ते
शिवाचे पण उपासक होते आणि पांडुरंगाचे पण नित्य नियमाने वाणी कधी चुकली नाही. आणि घरामध्ये सगळं धन धान्य ऐश्वर कशाला कमी नव्हतं. रिद्धी सिद्धी पाणी भरत होत्या. हो पण कमी होती ती पोटी संतान नव्हतं. 2 तप झाली पोटी संतान नाही. महाशिवरात्र आहे. त्यांची पत्नी राधाबाई. खरं तर आहे ना आपलं खरं दुर्भाग्य आहे की निळोबा रायांबद्दल खूप अशी माहिती उपलब्ध नाहीये. म्हणजे आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये मुख्य 5 संत सांगितले जातात त्यानंतर 6व्या नंबरचं स्थान हे संत निळोबा रायांचं. पारमार्थिक अधिकार इतका उच्च कोटीचा होता त्यांचा की असं म्हटलं जातं की ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही त्यांनी निळोबा रायांच्या पिंपळनेरला जावं. आजही साक्षात भूलोकी वैकुंठ त्याला म्हटलं जातं. पण त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध खूप कमी आहे कारण ते प्रसिद्धी परांमुख होते. त्यांच्या घरी पांडुरंग पाणी भरत होता तर त्यांनी त्याचा गवगवा केला नाही कुठे. आपल्यावर थोडंसं काहीतरी होतं की आता बघा सगळीकडे व्हायरल होता मेसेज. अभिषेक करता करता स्वामींनी तीर्थ घेतलं, स्वामींची मूर्ती हसली. गवगवा करायची सवय लोकांना. मग महाशिवरात्र होती आणि त्या राधाबाई आहेत त्या म्हणाल्या की अहो तुम्ही महाशिवरात्रीचं निश्चित कालाला पूजा असते ना रात्री. आणि ते म्हणाले महाशिवरात्रीच्या पूजेला तुम्ही जाणार आहात तर तुम्ही त्या रामलिंगाला एक मागणं हा मागा. त्याला म्हणावं की आज 2 तप झाले पोटी संतान नाही. तेवढी कृपा कर बाबा डोळे मिटण्याआधी. खरं तर शाश्वताकडे अशाश्वत काही मागू नये. शाश्वताकडे अशाश्वत असं काही मागू नये असं असल्यामुळे त्यांनी कधी परमेश्वराला काही मागितलंच नाही. पण कसं आहे असं म्हणतात की ते बलहान मूल असताना त्याला सुद्धा रडलं तर आई जवळ घेते नाही तर तो काम उरकून घेते. त्याला सुद्धा तो टाहो फोडावा लागतो. आणि महाशिवरात्रीचा दिवस होता. शिवाला अभिषेक सुरू आहे. ओम त्र्यंबक. सगळेजण अभिषेक करताय का शिवाला? ताट बसा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दना मृत्योर्मुक्षेमामृता. ओम नमः शिवाय. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाहा भृकुटीधराणि कारुण्य सिन्धु भवदुःखहारिणि तुझवीर शंभो मजतो तारिणि. ओम शिवाय असं म्हणत अभिषेक केला. बिल्वदल वाहिले आणि देवाला प्रार्थना करताय. देवादिदेव महादेवा मी आतापर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही रे पण तिला असं वाटतंय की पोटी संतान असावं आणि आज तुझ्यासमोर मी खोटं बोलणार नाही. मलाही वाटतं रे. बघ मनोभावे नमस्कार केला आणि त्या क्षणाला एक बेलाचं पान खाली उघडून पडलं. घरी आले झोपले आणि रात्री दिव्य स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये साक्षात रामलिंगेश्वर प्रकट झाले आणि म्हणाले वत्सा मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे. तुला जो पुत्र हवा आहे तो तुझ्या नशिबात आहेच. फक्त वेळ यायची म्हटलं. मोठा हरिभक्त तुझ्या पोटी जन्माला येणार आहे आणि तो असा नाही तुमच्या घराण्याचं नाव लौकिक करणार आहे. मोठा हरिभक्त तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. काही काळजी करू नको. शुभ लक्षणी असा मुलगा तुझा असेल. त्याचा फार आनंद झाला आणि दिवस झोपाचा पुढे जातात. एखादी वाघीण पाठीमागे लागावी तसा काळ पुढे पुढे जातो. काळ जातो क्षणाक्षणा. काळ जातो क्षणाक्षणा. मूळ येईल मरणा. काही धावा पावतरी जवतो काळ आहे. रामी रामदास म्हणे आता सावधान होणे. आता सावधान. ह्या जय जय रघुवीर समर्थ ह्या ज्या राधाबाई आहेत त्यांना दिवस गेले. ते चेहरा तेजपुंज होऊन गेला आणि
त्यांना डोहाळे कसले लागले हो? आपल्याला डोहाळे कसे लागतात? पाणीपुरी खावी, कुठल्या तरी कळकट्ट मळकट्ट गाडीवरचा वडापाव, काय तर तिथं चव चांगली असते. नशीब अजून पुढचं काही म्हणत नाही. लक्षात घ्या, संस्कार फार महत्वाचे असतात. या राधाबाईंना डोहाळे काय लागले? अहो, पंढरपूरला जावं, ते सावं रूप बघावं, पायामध्ये चाळ घ्यावे, हातामध्ये चिपळे घ्याव्या आणि मुखाने पांडुरंगाचं नाव घ्यावं. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग तुकोबरायांनी देह ठेवल्यानंतर जवळपास 25-26 वर्षानंतर निळोबारायांचा जन्म झालेला बघा. आणि श्रावणामधली ही जी प्रतिपदा आहे त्या दिवशी त्यांची जन्मतिथी आहे. माहिती आपल्याला? कारण प्रसिद्धी परम कुठं लिहिलेलं सापडायचं नाही. पाचवीची पूजा झाली आणि हे जे मुकुंद पंत होते त्यांनी बाळाची पत्रिका तयार केली. एक एक शब्द रामलिंगेश्वरांनी सांगितलेला खरा. बाळाचं नाव ठेवलं नीलकंठ. गोरा वर्ण, इतकं गोड रूप, जणू काही गोरा असा कृष्ण. धननिळा नाही बरं, गोरा 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 पण गौरांग प्रभू. बाळ मोठं होऊ लागलं. काळ जातो क्षणाक्षण आणि बाळ पाहता पाहता 3 वर्षांचं झालं. मुकुंद पंतांसोबत रुद्राचे अध्याय म्हणायला लागलं. सगळ्यांना गोड वाटायचं. आजकालची मुलं काय म्हणतात? जॅक कॅन्जिल, वेट ऑफ द हिल, बाबा बाबा ब्लॅक शिप. काय शिकवतोय आपण त्यांना? रेन रेन गो अवे. आपला शेतकरी धुळून मारेल की? तिकडं भरपूर कायम पाऊस असतो. आपल्या इथं पाऊस नाही पडला तर भूगोल काय खाणार काय आपण? आणि आपण मुलांना काय शिकवतो? रेन रेन गो अवे. आणि आपण काय सांगतो? ग गणपतीचा. हे शिकवतात जी फॉर ग्रास, टी फॉर डॉंकी. मग काय होणार प्रजा? काय निर्माण होणार प्रजा? आपणच ठरवलं पाहिजे. अहो, इंग्रजी आलं पाहिजे. इंग्रजीचा दुर् हे नाही आम्हाला, दुसराच नाही, दुर् हे नाही आम्हाला तिथं. पण जननी जन्मभूमी स्वर्ग से महान, खूप काय काय हो. वेळ नाही. नाव ठेवण्यात आलं, नीलकंठ नाव ठेवलं. रुद्राध्याय सुरू झाले. 3 वर्षाचं बाळ झालं. पाहता पाहता बाळ 5 वर्षाचं झालं. आणि मौंजी बंधन, बाळाचं मौंजी बंधन करण्यात आलं. इतका सुंदर तेज पूज्य बटू. पाठीमागे तो असा सुंदर घेरा, नंतर कपाळावरती तिलक, गळ्यामध्ये जांभळ, नंतर लंगोटी, मुंज बांधलेलं. मुंज नावाचं एक गवत असतं, ते मुंजीच्या वेळेला बांधतात कमरेला. का तर ब्रह्मचर्य पालन सोपं जातं. कांदे मुंज जनेनु साधे. याच्यामध्ये हनुमान चालीसामध्ये हनुमंताचं वर्णन येतं बघा. तो जो मुंज नावाचा जो गवत असतं ते कमरेला बांधलं जातं की ब्रह्मचर्य पालन करायचंय तुला, आता वेद अध्ययन करायचंय तुला, तुला गुरूंच्या घरी राहायचंय. सुंदर भिक्षावळ झाली, मिरवणूक निघाली. आणि त्या काळामध्ये त्यांचे जे कुलोपाध्याय होते ते शेषाचार्य. इतके विद्वान होते शेषाचार्य की त्यांचा काशीपर्यंत गवगवा होता. त्यांनी काय केलं, याला म्हणजे निळोबारायांना सगळं शिकवायला सुरुवात केली. संस्कृत शिकवायला लागली. तो बराबर पाठांतर करावं मुलांनी. शेजारीच पलोबा नावाचे एक स्नेही होते, त्यांच्याकडे जवळपास 300-400 वर्षापूर्वी जुनी ग्रंथ संपदा होती. सगळी ग्रंथ वाचायला सुरुवात केली. भावार्थ रामायण, नंतर भागवत, नंतर ज्ञानेश्वरी,
वाचावं, निरूपण करावं, आयाबायांनी येऊन बसावं. नंतर निरूपण, भजन, कीर्तन इतकं वाढलं की गाव येऊन बसायला लागलं. आणि मूर्ती किती लहान हो, 10-12 वर्षाची फक्त. आणि त्यांना नाद होता लिखाण करणं, नक्कल करणं, लिहून काढणं. ज्ञानेश्वरी लिहून झाली, भावार्थ, रामायण झालं, भागवत झालं, सगळं लिहून काढायचं. फार ताकद आहे बरं का. ज्या वेळेला आपण लिहितो नाव, त्यावेळेला 3 वेळा एक नाव घेतो, एक नाव लिहितो आणि एक नाव बघतो. 3 संस्कार होतात. त्यामुळे जमलं ना जीवनामध्ये नाम लेखनाला सुरुवात करा. ज्ञानेश्वरी लिहून काढावी, भागवत लिहून काढावं, नंतर भगवद्गीता लिहून काढावी, हरिपाठ लिहून काढावा. आपण लिहिलेला हरिपाठ वाचावं, काय मजा आहे त्याच्यामध्ये. सगळं लिहून काढावं. वडिलांनी सगळं कुलकर्णी पदाचा कारभार सगळं शिकवलं. काळ पुढे पुढे जाऊ लागला. बाळ 18 वर्षाचं झालं आणि आईला चिंता पडली की असं जर देवधर्म करत राहिला, हा लग्न सुद्धा करायचा नाही. फक्त पांडुरंग पांडुरंग नामस्मरण सुरू आहे, देवपूजा सुरू आहे, वडिलांसोबत सगळं चौकीवर जातोय, सगळं करतोय. असंच चालू राहिलं तर हा काही लग्न करायचा नाही. आईने ओळख, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मग काय केलं, या मुकुंद पंतांना सांगितलं की डोळे मिटायच्या 2चे 4 करा. मग अण्णासाहेब, मला वाटतं जहागीरदारांची मुलगी मैनाबाई, त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि मैनाबाईंसोबत त्यांचा संसार सुरू झाला. आणि 18 वर्षाची किती छोटीशी असेल, विवाह झाला आणि संसार सुरू झाला. पहिल्याच वर्षी मुकुंद पंतांनी रामलिंगेश्वराच्या आज्ञेने डोळे मिटले. त्यानंतर 2 महिन्यांनी आईने पण, कारण ती सगळी कर्तव्य संपली, ती आसक्ती सुटली पाहिजे. अहो सून येते, नात म्हणजे आपल्या नातवाचं सुद्धा लग्न होतं तरी त्या बाईचं किचन सुटत नाही. सगळ्या डब्यामध्ये हा डबा काढलाच कशाला. तो सेट माझ्या आईने दिला होता. अगं बाई, तुझी आरतीला आकडं तिकडं पोहोचली, ती नात सून आहे तुझी, तरी त्या भांड्या कुंड्यात तुझा जीव आहे बाई. आता तर दादीने इतके महाग, आता तर ते तर बिलकुल नाहीच. अहो तो देवलेला म्हणून पण काढून देतात. काय जातंय खाली या टाळ्या का अहो ते पप्पा नसताना त्याला खिशे नसतात. सोबत काय जातात, स्वामी नका मोगोला नाम जातो सोबत. आई वडील गेले, पितृछत्र हरवलं, मातृछत्र हरवलं. कुलकर्णी पदाची जबाबदारी सगळी अंगावर येऊन पडली. अगदी चोख कारभार होता, अगदी एका पैची सुद्धा चूक नाही. मग माशी कुठे शिंकली, पावतोय कुठे लोकांना, त्यांचेच नातेवाईक. हेच दुर्दैव भारताचं. कौरव पांडव सगळीकडे. ते एक नागू मखाशिरे नावाचे त्यांची चुलते होते. त्या चुलत्यांची मुलं येता जाता आणि निरोपांना त्रास द्यायची. आणि एकदा असा काही त्रास दिला की त्यांच्या म्हणजे कंप्लेंट बादशाहजवळ करते. बादशाहने आपल्याला लगेच निवाण पाठवलं. यवनांचं राज्य होतं आणि असा तसे पटकन चावडीवर या हिशोबाच्या वया घेऊन निरोप दिला. आता काय करायचं. आणि मोठा प्रश्न पडला हा मैनाबाईंना. कारण ज्या वेळेला निरोबाराय पूजेला बसत, पूजा झाल्यानंतर नामस्मरणाला बसत, मग ते कोणाचे नाही, कोणाची हिंमत व्हायची नाही त्यांना उठवायची. मैनाबाईंना प्रश्न पडला आता करायचं काय. आणि तो सैनिक आला होता, तो म्हटला ताई तुम्ही काही काळजी करू नका, मी हळूच आवाज देतो त्यांना आणि उठवतो. त्यांनी उठव. त्यांना फार दुःख झालं की आपण भगवंताचं नाव सुद्धा नीट घेऊ शकत नाही. आणि ते निघाले, सगळ्या वया दाखवल्या, एकही चूक नव्हती. ते जे होते की नाही कौरव आलेले, आल्या पावली मागच्या मागे हळूहळू एक 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 निघून गेले. खणखणीत होत. आणि त्याचबरोबर यांनी आपला राजीनामा ठेवला. हे कुलकर्णी पद, ही जोशी पद, ही पापवृत्ती, कुलकर्णी वृत्ती म्हणतात बरं का त्याला, ही सगळी तुमची तुम्हाला सगळं देऊन टाकलं. आजपासून काहीच नाही. आपल्या कुलोपाध्यायांना बोलवलं. असं म्हणतात समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये, जो त्रिविध तापे पोळला
जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची परमार्थाचा अधिकारी झाला. जेव्हा असे चटके बसतात त्रिविध तापाचे त्यावेळेला माणसाला आपला परमार्थ कळायला लागतो. खरा काय कोणी नाही या जगामध्ये कळायला लागतं. आले आणि त्या बायकोला म्हणाले, हे बघ मी आता दवंडी पिटवून आलेलो आहे, लोकांना सांगितलेलं आहे, लोक आता आपल्या घरी येतील आणि सांगितलेले आहे की घरामध्ये जे काय असेल ते घेऊन जा. मी तीर्थयात्रेला निघालेलो आहे. दुष्कर कोण साधूनाम दुस्त्यजो महात्मना. हे महात्मा जे लोक असतात, महात्मा लोक असतात, त्यांना काही दुष्कर गोष्ट कुठलीच नाही हो. भागवतात सांगितले दुष्कर कोण साधूनाम दुस्त्यजो महात्मना. लोक आले एक एक वस्तू घेऊन चालले. बघा घरामध्ये काय नसतं, सगळं घर अन्न धान्याने भरलेलं. ते तर कुलकर्ण्याचं घर काय कमी होती का? अहो ती माऊली महिनाभर एका वस्त्राने अशी निघाल्या आपल्या पतीसोबत. धर्मपरायण सुशील कन्या होती. ती म्हणू शकली असती, हे माझ्या माहेरनं आलेले, ती म्हैस, ती गाय, तो हार, ते दाग दागिने, ती भांडी कुंडी माझ्या माहेरची, त्याला हात लावू देणार नाही म्हणू शकले असते. निघाले नवऱ्यासोबत. रामलिंगाचे डोळे भरून दर्शन घेतलं आणि नैनाश्रूंनी अभिषेक केला आणि वाट दिसेल तिकडे निघाले. चालत 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 पारनेरला येऊन पोहोचले. नगर जिल्ह्यातलं पारनेर गाव. शिरूरहून कुठे जाऊन पोहोचले? पारनेरला. आता पंढरपूरला जायचं ठरवून टाकलेलं होतं. तिथे येऊन पोहोचले. इतका सात्विक चेहरा, भजन कीर्तन, त्यामुळे इतकं तेज चेहऱ्यावर आलेलं. गावातल्या लोकांनी ओळखलं कोणीतरी विभूती आहे. आणि ते जे पलोबा शेजारी राहायचे ना, त्यांचे सासरे त्या गावात राहायचे. त्यांनी लगेच लगोलग निरोप पाठवला आणि त्यांच्या त्या ठिकाणी काय त्यांची व्यवस्था केली गेली. त्यांना राहायला वर दिलं. नंतर तिथल्या नागेश्वराच्या मंदिराचं पुजारीपद त्यांना दिलं. ते म्हणतायत मिळोबा आपल्या पत्नीला, अगं एक सोडला की दुसरं आलं की प्रपंच असा आहे. अगं हे सगळं सोडून आलो आणि पुन्हा देव आपल्याला प्रपंच करायला सांगतोय म्हणजे त्याची लीला काहीतरी वेगळी दिसतीये. आणि पारनेर मध्ये त्यांचं सुरू झालं. या ठिकाणी सुद्धा फार सुंदर एक पद आहे. आता तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. इतकी विपुल अशी अभंगवाणी आहे त्यांची, म्हणजे अभंगाची त्यांची पण गाथा आहे. इतकं सुंदर अभंग लिहायला लागले, सांगायला लागले, कीर्तन व्हायला लागली. पारनेमध्ये सगळीकडे नुसता जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण विश्रामाला आणि भेट झाली संतोबा पवारांची. बघा तुम्ही एकदा मार्ग निवडला ना, बरोबर ती व्यक्ती तुमच्या जवळ जवळ यायला लागतात आणि नको असलेलं सगळं तेव्हा बाजूला काढतो. बघा बघा ज्या ज्या मैत्रिणी माझ्या आधी होत्या किती ऋषी मधल्या आपोआप दूर व्हायला लागतात. हवी असलेली माणसं तुमच्या समोर यायला लागतात. संतोबा पवार समोर ओळख करून दिली. निरोबरांना कळलं आपल्याला मनामध्ये जी आस लागलेली आहे ना, जी कमीपण आहे ती सद्गुरूची. आपल्याला सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून हे संतोबा पवार आले. संतोबा पवारांनी एक एक कथा सुरू केल्या तुकोबारायांच्या. फार सुंदर अभंग त्यांनी गायला त्या दिवशी. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, भरावे ते माया आणि Thank you.
सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ, नाही काळ वेळ तया लागेलो परिसाची, न साहे उपमा सद्गुरु महिमा आगातची. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुका तुका खऱ्या देवाला विसरून गेले. हे हा अभंग ऐकला आणि निळोबारायांना कळलं की आपल्याला जी तळमळ आहे ती सद्गुरु प्राप्तीची आहे. मग संतोबा पवारांनी सांगितलं आता आपण काय करू, पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला छान आषाढी एकादशीचं दर्शन घेऊ. आणि बघा आपण काय करतो, आषाढी वारीला गेल्यावर मला सांगा बरं, आतमधल्या पांडुरंगाचं दर्शन घेता येतं का? एवढी गर्दी असते. कोणाचं दर्शन घेतो आपण? कळसाचं. माझ्या बहिणाबाईंनी काय सांगितलेलं आहे, संत बहिणाबाईंनी, तुका झालाच आहे कळस. अहो तुम्ही कळसाला दर्शन केलं म्हणजे पांडुरंगाला दर्शन आहे, म्हणजे केवढं सद्गुरूंना वरती स्थान दिलंय त्या माऊलींनी, लक्षात घ्या. तुका म्हणे झाला ती कळस केवढा अधिकार आहे. अहो कळसाला नमस्कार केला की आतल्या पांडुरंगाला नमस्कार, एवढा तुकोबारायांचा अधिकार शिष्यांनी सांगितलाय. हे कळलं. तुम्ही काय करा, आळंदी मार्गे देहूला जा आणि बघा प्रपंच व्यत्यय आणतोच. आपण ठरवायचंय आपली वाट आपण निवडायची. लक्षात ठेवा ही सगळी व्यवधान आहे, हे कलियुग आहे. तुम्हाला भटकवणारच. अगदी समोर देव उभा असतो आणि थांब माझा फोन आला मी गेले. गेलो की तो निघून. देवाची या द्वारी उभा क्षणावरी टेले मुक्तीचारी साधी येल्या. अहो ठरवा तुम्ही, तो क्षण महत्वाचा आहे. एक एक क्षण मोलाचा आहे. अहो कधी काय घालेत कळत नाही. उत्तर काशी क्षणात गेलं सगळं. काय करता तुम्ही? काही नाही, गाडी बंगला सगळं. बरं आपल्या गाठी पुण्य पण नाही की कोणी आपले हाडं गोळा करावी आणि समाधी बांधावी, आहे का? अहो शोधायला पण येणार, 8 दिवस कार्य चालतं. आणि त्यांना कळलं पंढरपूरला सुंदर दर्शनं झाली, कीर्तनं झाली. अहो 150 अभंग रचले म्हणतात त्यावेळेला निळोबारायांनी. आणि असे धावत निघाले. कुठे निघाले? आळंदीकडे. मजल करत आळंदीला येऊन पोहोचले. चला बरं माऊलींचं स्मरण करूया. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र धावत इंद्रायणीमध्ये उडी मारली. डोळ्यातून अश्रुधारा गेले आणि माऊलींच्या त्या समाधीला आलिंगन घातलं. जणू काय माऊली साक्षात समोर बसलेली होती आणि कडकडून मिठी घातली. कित्येक दिवसाचा तो तळपणारा आतमध्ये जी तळमळ होती ती शांत झाल्यासारखं वाटलं. तृप्त. तुम्ही एक अनुभव घेऊन बघा. ऐकताय ना सगळेजण? ती तळमळ शांत झाली होती. माऊलींना भेटले 150. त्या वेळेला सुद्धा इकडे 150 अभंग झाले लिहून, इथं सुद्धा अभंग रचना माऊलींची आरती लिहिली निळोबारायांनी. त्यांचं त्या ठिकाणी कीर्तन झालं. आणि दुसऱ्या दिवशी इकडे जायला निघाले. कुठे? नाही, कुठे? देहूला. देहूला येऊन पोहोचले. आणि देहूला येऊन पोहोचले आणि देहूला कोणाच्या घरी पोहोचले? तुकोबारायांचा मुलगा, साक्षात तुकोबारायांचं प्रतिबिंब नारायण महाराज मोरे. अहो असं सांगतात की ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला निघालेले होते त्यावेळेला आवलीला दिवस गेलेले होते. त्यानंतर तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर जन्माला आलेला मुलगा म्हणजे परमपूज्य नारायण महाराज होय. साक्षात तुकोबारायांचा प्रतिबिंब. चरणांवर त्यांच्या मस्तक टेकवलं निळोबारायांनी. मोठ्या प्रेमाने नारायण महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं. कारण की व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांच्याकडे बघितलं की माणूस आकृष्टच व्हायचा, सगळं विसरून जायचा निळोबारायांकडे. त्यांच्या रंगामध्ये माणूस रंगून जायचा. त्यांना ठेवून घेतलं. 1 नाही 2 नाही 40 दिवस ठेवून घेतलं. संत बहिणाबाई आल्या, त्यांचं दर्शन झालं.
इतकं पाणी यावं आणि ओढ लागली सद्गुरू. कळलं आपले सद्गुरू कोण आहे. आता तुकोबारायच आहेत का आपले सद्गुरू. मनामध्ये ठाम निर्णय. नारायण महाराजांना बोलून दाखवतो. वैकुंठ गमन प्रसंग सुरू झाला. वैकुंठ गमनाचा प्रसंग बाजताय भाय मोकलून रडले. निरोगारा आम्हाला सोडून तुम्ही गेला. तुम्हाला यावं लागेल. आम्हाला गुरुमंत्र देण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. मनामध्ये निर्णय एकदम असा ठाम निर्धार करून टाकला. आणि त्या 40 दिवसामध्ये 4000 अभंग लिहून काढले. आपण काय करू. शेजारच्या बाईकडे त्या बाईकडे अगं तुमच्याकडे कशी भाजी करतात. आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणतात. बरं धंदा पाण्याचं तुमचं दुकान बरं चालत आहे. आमच्या तिकडे खूप महाग आहे. याच गप्पा होत वाटतो माणसाला. अहो मुखामध्ये नाम यायला भाग्य लागतं. ते 40 दिवस नुसते अभंग कीर्तन प्रवचन गाथा देऊन काढली. नारायण महाराजांचा आशीर्वाद घेतला. या ठिकाणी सुद्धा खूप सुंदर अभंग आहे. आता अंतिम लक्ष ठरलं सद्गुरूंची प्राप्ती. आणि अशी तशी नाही. स्वप्नामध्ये येऊन बहिणाबाईंना अनुग्रह दिला. संतोबा पवारांना अनुग्रह दिला. तसा नको. साक्षात वैकुंठामधलं तुकोबारायांनी आलं पाहिजे. असं म्हणतात की 3 वेळा तुकोबासाठी, एकदा आपल्या लेकीसाठी आणि तिसऱ्यांदा निरोबारायांसाठी. ऐशी कर्मे साम्य दशा होयते कबीरेशा. ऐशी कर्मे साम्य दशा होयते कबीरेशा. मग सद्गुरू आपैसा देते. माऊली ज्ञानेश्वर महाराज. ती कर्म साम्य दशा यायला पाहिजे. पाप आणि पुण्य समसमांतर मार्गावर आलं की मग ती कर्म साम्य दशा येते. मग त्यासाठी काय करावं लागतं. नाव घ्यावं लागतं. बघा खूप गहन आहे. थोडक्यात समजून घ्या. ज्या वेळेला आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती झालेली नसते त्या वेळेला आपण जे नाम घेत असतो त्या नामाला निर्बीज म्हणतात. म्हणजे एखादं बीज जे तुम्ही पेरलं त्याच्यावरनं कोंब फुटून अंकुर येईल ना. पण निर्बीज असेल त्याच्यातनं कोंब फुटून अंकुर येईल का. रोप वाढेल का. नाही. इवलेसे रोप लावी येणे द्वारी. केव्हा जेव्हा सद्गुरू माऊली कृपा करतील तेव्हाच त्यांचं नाम घेणं सुरू होतं. मग ज्या वेळेला तुम्ही बिना सद्गुरू प्राप्तीचे नाव घेता त्या वेळेला तुमच्यामध्ये काय होतं तर शुद्ध पुण्याची वाढ व्हायला लागते. आणि मग ही कर्म साम्य दशा येते आणि गुरु तुम्हाला भेटतात. मग यांनी काय केलं. मार्ग अवलंबला की आता भगवत प्राप्तीशिवाय सद्गुरू प्राप्ती नाही आणि सद्गुरू प्राप्तीशिवाय भगवत प्राप्ती नाही. म्हणून यांनी ठरवून टाकलं पारनेरला आल्यानंतर की आता फक्त तप आणि नामस्मरण सुरू झालं. परत काय घेऊ लागले जे तुकोबारायांनी सगळ्यांना सांगितलं आहे. कुठलं नाम. जय जय राम कृष्ण हरी. 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 अहो एक दिवस झाला. 2 दिवस झाले. पाहता पाहता अपमान करते सर्व 40 दिवस झाले. कधी प्राण जाईल. 41 दिवस न खाता पिता देवाला तिकडं वैकुंठामध्ये घाबरले. तो हेर करायला सुरू झाल्या. लक्ष्मीबाईला म्हणतायत की आम्हाला जायला लागेल. आता त्याचा तो सद्गुरू होता ना 13 दिवस बसला होता इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये जेव्हा बुडवली होती गाथा त्यावेळेला. 13 दिवस न खाता पिता. आपण 40 दिवस झाले. आम्हाला जावं लागेल. बघा अशी तळमळ लागली पाहिजे. तपसाम लब्धते सर्व. इतकं त्या जय जय रामकृष्ण हरीमध्ये अर्थता होती. आणि पांडुरंग प्रगट झाले. आता प्राण केव्हाही जाणार. दलित गात्र झालेले अगदी म्हणजे
येत पण नाहीये मुखामधलं नाव, पण कुठे चालू असेल बरं ते नाव? बरेमध्ये नाव सुरू होतं आणि पांडुरंग म्हणतात, ओ निरोबराय. डोळे उघडा, केवढं तप करताय. उठा, डोळे उघडा, ओ निरोबराय. डोळे बघितले, पुढे डोळे बघा. येथे प्रार्थीला वाचवणी प्रगटला सका, येथे तुझ लागी बोलविले कोण. प्रार्थीला वाचवणी प्रगटला सका, प्रल्हादा कैवारी दैत्या ते कंटाया. स्तंभी देवराया प्रगटोनी, ऐसे मज नाही बा संकट. तरी सका फुकट श्रम केले, निळा म्हणे नोळखूची देवा. तू कल्याचा धावा करीत असे. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण. अरे देवा, तुला पण निमंत्रण दिलं इथे यायला. मी तुला निमंत्रण केले नाहीये. आल्या पावली परत जा. अगं प्रल्हादाला संकट आलं होतं, म्हणून तुला खांबाला प्रकट व्हावं लागलं. मला काही संकट नाही बरं. आणि तुला वाटत असेल आपण जगदेवी आहोत, सगळे आपल्याला ओळखतात. मी नाही बाबा तुला ओळखत. आल्या पावली परत जा. निळा म्हणे लोळखूची देवा, तू काही याचा धावा करत असेल. मी माझ्या तुकोबारायांना धावा करतो. अरे बाबा, पण तू जय जय रामकृष्ण हरी म्हणतोय ना, ते आमचंच नाव आहे. माझ्या सद्गुरूंचं नाव आहे, किती घेतोय. मग देव परत म्हणतात, अरे बाबा, आता ते वैकुंठाला गेलेले आहे, तिकडनं त्यांना परत येता येत नसतं. तो त्यांचा प्रश्न. निळोबाराय म्हणतात, तो त्यांचा प्रश्न आहे, ते बघून घेतील काय करायचं काय नाही ते. तुम्हाला काय करायचंय? आपलं सुरू, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. परत देव म्हणतात, अरे बाबा, वैकुंठात येणं सोपं नाहीये, आणि ते येतील तो त्यांचा प्रश्न, ते बघतील. मग देवाला लक्षात येतं की हे प्रकरण चांगलंच रंगलेलं आहे, काही शक्य नाही. आणि मग भगवंत काय करतात, तुकोबारायांना घेऊन त्यांच्या समोर प्रगट होतात. गुरु गोविंद गाऊ खडे, गुरु गोविंद गाऊ खडे. तुकोबारायांच्या चरणांवरती मस्तक ठेवलं. आणि मग तुकोबाराय सांगतात, इकडं पण, हा इकडं पण पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. हो, तुकोबारायांनी कडकडून मिठी मारली. असं म्हणतात ना, या ठिकाणी निळोबाराय वर्णन करतात, ऐसा वात्सल्याचा कळवळा न विसंबेची माऊली बाळा. बाळ माझ्याजवळ येईल का हा विचार करत नाही आहे. न विसंबेची माऊली बाळा. आणि माऊली पटकन बाळाला उचलून घेते. तसं त्या निळोबारायांना तुकोबारायांनी जवळ घेतलं आणि कपाळाला बुक्का लावला. गळ्यामध्ये तुळशी माळ घातली, गळ्या आणि तांबूलाचा प्रसाद दिला. आणि त्यावेळेला तुकोबारायांचा वेश इतका सुंदर होता. परमपूज्य मामा महाराज देशपांडे इतकं सुंदर वर्णन करतात याचं. ते म्हणतात, कसे दिसत होते हो तुकोबाराय त्यावेळेला. तर अहो, पांढरे स्वच्छ कपडे, गळ्या ते बाराबंदी घातलेली, वरती छान पागोट, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कपाळाला बुक्का, हातामध्ये वीणा. आणि तुकोबारायांनी काय केलं, आपल्या कृपेचा वरद हस्त निळोबारायांच्या मस्तकावरती ठेवला. त्यावेळेला निळोबाराय म्हणतात, येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरु नाथे. हस्तमस्तकी ठेविला देऊनी प्रसाद केले सुखे. ज्या वेळेला निळोबाराय भानावर आले तेव्हा बघता येतं, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, हातामध्ये तांबूलाचा डाग दिसतोय. आणि सद्गुरूंची कृपा झाली. नामस्मरण त्यांचं फळाला गेलं, जे त्यांनी आधी नाव घेतलं होतं. तुकोबारायांनी त्यांना त्या दिवशी कुठला मंत्र दिला? तुकोबारायांनी त्यांना मंत्र दिला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. तोच मंत्र दिला. पण
आधी जे म्हणत होते ते स्वतःहून म्हणत होते. मग ज्या वेळेला सद्गुरूंकडनं आपल्याला मंत्र मिळतो तो सबीज होतो. आणि मग असा सबीज मंत्राचं नामस्मरण करून निळोबारायांनी आपलं जीवन समृद्ध करून घेतलं आणि कैवल्य पदाचे मानकरी झाले. असं म्हणतात की त्या पारनेरवरनं ते नंतर पिंपळनेरला आले. त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांना वारी पंढरपूरला करणं शक्य नाही राहिलं झालं, त्यावेळेला साक्षात पांडुरंग त्यांच्या घरी रुक्मिणीसह विराजमान झालेले आहेत. आणि इतकी आरतीची वेळ झाली, उपस्थित नव्हता, आपोआप नगारा वाजायला लागला. मुलीच्या लग्नामध्ये तूप कमी पडलं, विहिरीमधनं पाणी काढलं, त्याचं तूप झालेलं आहे. पाण्याचं काम, भाजी आणण्याचं काम, इतकी काही कामं केलेली, एवढी चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये आहेत. पण सगळ्यात महत्वाचा चमत्कार जो घडला म्हणजे साक्षात वैकुंठाला गेलेल्या तुकोबारायांना या भूतलावर त्यांनी यायला लावलं आणि नामाच्या जोरावरती सद्गुरूंची प्राप्ती करून घेतली. आणि मूळ अभंगामध्ये सुद्धा